मुंबई महापालिका शौचालयांची अवस्था अतिशय या ठिकाणी चिंताजनक आहे, अस्वच्छ आहे ही शौचालयं। अनेकदा या सगळ्या संदर्भात तक्रारी होत होत्या, पण सुलभ शौचालयात अनधिकृतरित्या संसार थाटल्याचं समोर येत आहे। रे रोड परिसरातील हा धक्कादायक प्रकार आहे। रात्री शौचालयात बसून मद्यपान देखील या ठिकाणी केलं जातं। महिला शौचालयात पुरुषांचा वावर आहे। बरं, एक दोन दिवसाची गोष्ट नाही आहे, तर गेल्या 20 वर्षांपासून या ठिकाणी या पुरुषांना रे रोड परिसरातल्या या सुलभ शौचालयाच्या महिला सेक्शनमध्ये संसार थाटलेला आहे। खाट या ठिकाणी पाहायला मिळते। सगळ्या विषयी खरं तर आढावा आपण पाहणार आहोतच, पण याविषयी बोलण्याकरता रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, काय हा नेमका सगळा प्रकार आपण पाहतोय? एक लक्षात घ्या, तुम्ही जे शौचालय दाखवत आहात हे मुंबईमधलं बीएम म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आहे। बरोबर। ते जेव्हा शौचालय तयार झालं तेव्हा ते पालिकेची नियमावली असते की ते शौचालय साफ सुधर राहण्यासाठी त्याला केअरटेकर किंवा पुण्यामध्ये तरी स्वच्छता माध्यमातनं ते स्वच्छतागृह स्वच्छ राहण्यास गरजेचं असतं। परंतु इथं असं दिसतंय की हा जो महाशय आहे हा तो शौचालय साफ करण्यापेक्षा तिथे त्यांनी त्याचं बस्तान मानलेलं आहे, तो तिथं राहत आहे। म्हणजेच मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांचं किंवा त्या स्वच्छतेच्या डिपार्टमेंटचं दुर्लक्ष झालेलं दिसत आहे आणि त्याच्यामुळे महिलांसाठी जी काही सोय निर्माण तयार केलेली आहे त्याचा हा गैरवापर तो माणूस करत आहे। ही सगळी जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची आहे की आपण दिलेले तयार केलेले शौचालय साफ होत आहेत की नाही, तिथे केअरटेकर आहेत की नाही, ही रिस्पॉन्सिबिलिटी प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याच्या त्या डिपार्टमेंटनी उचलणं गरजेचे आहे आणि ती न केल्यामुळे या लोकांना तिथे राहण्याचा वाव मिळालेला आहे। अगदी रुपालीताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।